तर आपण मेट्रोमध्ये हा प्रवास करतो. आम्ही सुरुवात करताना म्हटलं की पुण्यात फिरताना ट्रॅफिकचा इश्यू सगळ्यात महत्त्वाचा आहे. या पुण्यामध्ये वाहतूक पुण्याची, पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि हा मेट्रोचा मुद्दा निवडणुकीत खूप गाजतोय. हा मुद्दा तुम्हाला वाटतं की सगळ्यात विरोधकांकडनं याचा उपयोग केला जातोय, पण ट्रॅफिक असेल, वाहतूक असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल? नाही, वाहतुकीचा मुद्दा विरोधकांकडनं येतोय. मला असं वाटतं की खरं तर त्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे की गेले 40-50 वर्ष आपण सत्तेत होतात, या महापालिकेत होतात, राज्यात होतात, केंद्रात, तिन्ही ठिकाणी आपण सत्तेत होता. त्यावेळी मात्र तुम्हाला वाढतं पुणे, वाढतं नागरिकीकरण तेव्हा कळलं नाही, दिसलं नाही आपल्याला. त्यामुळं एक तर तुमची राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जो तुमचा होता तो, आणि दूरदृष्टी नव्हती तुम्हाला या शहराचं भविष्यात काय काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे आज वाहतुकीचा जो काय प्रश्न दिसतोय, निश्चितपणे या लोकांच्या काळातलं त्यांनी कारभारी म्हणून असलेलं अपयश आहे. गेले 5 वर्ष आम्ही सत्तेत आलो. 5 वर्ष सत्तेत आल्यानंतर बघा, अनेक वर्षाची कागदावरची मेट्रो, ज्यात आता आपण बसून प्रवास करतोय, मेट्रो प्रत्यक्षात आली. आता मेट्रोचा प्रवास करताना आपण बघतोय, तुम्ही करताय, मी करतोय, पुणेकर करतायत. त्यामुळे प्रत्यक्षात स्वप्न जे पुणेकरांचं होतं वर्षानुवर्ष, ते आमच्या काळात आम्ही पूर्ण केलं. अजूनही ट्रॅफिकमध्ये, म्हणजे अजूनही पुण्यातनं काही भागातनं प्रवास करताना धडकी भरते, इतकं वाईट ट्रॅफिक पुण्यात असेल. वाहतुकीचा प्रश्न पुण्यामध्ये आहे. आता आम्ही तो स्वीकारलाय, मान्य केला. पण मी तुम्हाला म्हटलं तसं आता मागे नाही जायचं. ठीक आहे, ज्यांनी चुका केल्या. म्हणून आम्ही काय करतोय, आता एक तर मेट्रो सुरू झाली, मेट्रोचं जाळं अजून त्याचा विस्तार करणं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बघा, अजून हा एक मार्ग सुरू झाला, आता अजून 2 मार्ग सुरू होत आहेत. जो उमेदवारीचा विषय, थोड्याशा राजकीय प्रश्नांकडे मला यायचं आहे. उमेदवारीसाठी तुमच्या पक्षातनं अनेक जण इच्छुक होते, म्हणजे गिरीश बापटांनंतर पुण्याचा, आता काय तुम्ही कारभारी चौथावर, पुण्याचा कारभारी नक्की कोण असणार याच्यावरनं पक्षांतर्गत खूप लोक इच्छुक होते. पण तुमची जरा पक्ष नेतृत्व तुमच्याची खास मर्जी असं म्हटलं, त्यामुळे तुम्हाला निवडलं, त्यामुळे पक्षातनं सगळा सपोर्ट मिळेल. निश्चितपणे शेवटी आमच्याकडे कसं असतं, इच्छुक तर असणं स्वाभाविक आहे. ते तर जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. एखाद्या पक्षात एखाद्या पदासाठी अनेक लोक इच्छुक, चांगलं आहे ना. मोठा परिवार आहे, आमचं मोठं कुटुंब आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे एखाद्या पदासाठी अनेक लोक इच्छुक असतात. पण आमची स्पर्धा कुठपर्यंत असते, जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही कोणाची एकाची, तोपर्यंत आमची स्पर्धा असते. पण एकदा कोणालाही आमच्यातले जाहीर झालं, मग ते विधानसभा असो, लोकसभा असो, कुठली निवडणूक असो, मग आम्हाला अडचण नाही. मग आम्ही तिथे सगळे एकत्र काम करतो. आज माझ्या प्रचारात सगळे दिसतील तुम्हाला. जो काय प्रचार सुरू आहे, महायुती म्हणून सुद्धा आहे आणि भाजप म्हणून सुद्धा, सगळे आम्ही एकत्र प्रचार करताना आता तुम्हाला दिसत आहे. आता दुसरीकडे तुमची पुण्याच्या बाबत बोलताना, ठीक आहे, पुण्याची एकेकाळची ओळख होती, विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख होती. गेले काही दिवस संबंध महाराष्ट्राचं नाही तर अख्खा देश पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल बोलतोय. म्हणजे दिवसाढवळ्या कोयता गँगची दहशत असणं, पुण्यामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडणं, गुंडांचं राजरोसपणे काय रील बनवणं, हे सगळे प्रकार पुण्यात दिसायला लागले. हे कधी पुण्यातलं चित्र नव्हतं असं. नाही, याच्यावरती कायदा सुव्यवस्था म्हणून 100% सगळ्यांनी आम्ही काम केलं पाहिजे. आहे काही गोष्टी, आता काही हे असं नाही. आता काय झालं, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याच्यामुळे आता या बऱ्याच गोष्टी आता लवकर बाहेर येतात. गुन्हेगारी थोड्या बहुत प्रमाणात होती, फक्त मला असं वाटतं की ती कमी झाली पाहिजे, ती थांबवली पाहिजे. आमचं बहुत प्रमाणात मुलीदारांना थोड्या बहुत प्रमाणात ही खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही काय झालं की आता म्हणलं आत्ताच खूप झाली असं मला म्हणायचं, असं नाही. ठीक आहे, फक्त आज ती लवकर बाहेर येते, लवकर समोर येते, हे चांगलं आहे. आणि म्हणून त्याच्यावरती उपाययोजना करणं, काम करणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे पुण्यातला कायदा सुव्यवस्था, पुण्याची जी ओळख आहे आमची, ती 100% कायम राखण्यासाठी 100% आम्हाला त्याच्यावरती खूप काम केलं पाहिजे. आणि आम्ही